म्हणजे त्याची बघा सहज बोलणे, त्याने रात्री सहज नेलंय, त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, त्याला तर हरवायचंच, सगळे सोयरीचे घ्यायचे, तो विचारपूर्वक सहज करतो, आपण विचारपूर्वक सहज करून पुरा राज्यासह देशात त्याला अडचणीत आणायचं। जरांगे पाटलांना सांगेन, आपण आरक्षणावर बोलू, सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू, फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना 100 जन्म घ्यायला लागतील, म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये। आम्ही लोक इथे आहोत। मला आश्चर्य वाटते, एकही काल माध्यमनी जीभ घसरली, खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का हो? ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा। कारण आम्ही लोक काही बोललो, कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली, बीप तरी वाजून दाखवतात। काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला, एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला, एका सन्मानित नेत्याला शिव्या दिल्या जात आहेत, साधा बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलनी। म्हणून उगाच फडणवीस साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत, जी 2014 ते 19 मध्ये केली, पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते। पण आता फडणवीस साहेबच आपली लीगल बाजू तिथे लावून धरणार आहे, हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।